हॅलो, नमस्ते ऑल. फिटनेस कोच सारिका हेअर आणि स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस, फूड, फन आणि फॅमिलीमध्ये. आज आपण बघणार आहोत अळूवडीची रेसिपी. यस, तुम्ही वेट लॉसमध्ये आहात तर अळूवडी तुम्ही कशा पद्धतीने बनवाल आणि खाल, कशा पद्धतीने तुम्ही तुमची प्लेट बॅलन्स करायची आहे, तर या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत पाहाल. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक कराल. तर चला आता आपण कृतीला सुरुवात करूयात. यस, तर अळूवडी बनवायची तर दोन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट अळूवडी आणि बेसन. इथे मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. इथे बेसन घेतलेलं आहे. इथे मी खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे. हे ओल्या खोबऱ्याचं कूट आहे. इथे रेड चिली पावडर घेतलेली आहे, मी घरीच बनवलेली आहे. तुम्ही इथे ग्रीन चिली पेस्ट पण वापरू शकता. इथे कोथिंबीर दिसेल. तीळ आहेत, इथे लसूण पेस्ट आहेत. शिवाय इथे मी घरीच बनवलेली लसूण आणि जिरा टाकलेली पेस्ट बनवलेली आहे. इथे टर्मरिक पावडर घेतली, साल्ट आहे, शिवाय ओवा आहे. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून अळूवडीसाठीचं जे मिक्सर अळूवडीला लावण्यासाठी आतून जे मिक्सचर लागणार आहे ते आपण आता बनवून घ्यायचं आहे. फर्स्ट ॲड करूयात लसूण आणि जिऱ्याची पेस्ट. मी घरीच बनवते कारण जनरली जे आपण रेडीमेड असतं तर त्याचा तितका फ्लेवर नसतो. शिवाय त्याच्यामध्ये बरेचसे प्रिझर्वेटिव्स पण असतात. तर मी घरीच बनवून फ्रेश वापरते, त्याचा फ्लेवरही छान येतो आणि फ्रेश वापरायलाही छान वाटतं. आता आपण ॲड करूयात चिली पावडर ॲड करायची. देन ॲड करूयात आपण कोथिंबीर ॲड करायची. कोकोनट पावडर ॲड करून घेऊयात आपण. देन आपण याच्यामध्ये ॲड करायचे टर्मरिक पावडर ॲड करूयात. देन आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे साल्ट ॲड करायचे. चवीनुसार तुम्ही करू शकता ॲड. अँड लास्ट ओवा ॲड करायचे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडंसं. पाणी टाकून हे जे सगळं मिक्सचर आहे ते व्यवस्थित प्रॉपर एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता तर हे जे मिक्सचर आपण बनवलेलं आहे ते अळूच्या पानांना आतून असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि ते असं प्रॉपर रोल करून घ्यायचं आहे. आपण ही वेट लॉस रेसिपी बनवतोय तर ती फ्राय न करता किंवा शॅलो फ्राय न करता आपण स्टीम करून घेणार आहोत. मी इथे स्टीम करण्यासाठी अशी अरेंजमेंट केलेली आहे. तर आता पाण्याला वाफ पण आलेली आहे. तर बनवून ठेवलेले जे रोल आहेत सगळे ते आपण इथे याच्यावरती व्यवस्थित ठेवून घेऊयात. तर इथे मी असं स्टीम द्यायला ठेवून घेतलेलं आहे. यस, तर याच्यावरती असं झाकण ठेवूयात आणि वाफण्यासाठी आपण हे ठेवून देऊयात. यस, तर अळूवडी इथे व्यवस्थित शिजलेली आहे. आता याला आपण थंड झाले की कट करून घेऊयात. अळूवडी आता थंड झाली आहे तर आपण कट करून घेऊयात. आपण असं सर्व करणार आहोत. फ्राय किंवा शॅलो फ्राय नाही करणार आहोत कारण आपण वेट लॉस मीलमध्ये आपण याला इन्क्लूड करणार आहोत, राईट. आता याच्यामध्ये जास्त थोडेसे आपण तीळ ॲड करायचे ॲज अ हेल्दी फॅट. तर पहा, दिसायलाही किती सुंदर दिसते आणि टेस्टी तर नक्कीच आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय कराल, घरी बनवून पहा. मी माझी प्लेट अशी बॅलन्स केली आहे. इथे मी प्रोटीनसाठी अळूवडी घेतली आहे. बेसन इज प्रोटीन रिच. मध्येही अळूच्या पानांमध्येही खूप सारी न्यूट्रिशन्स असते, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि त्याच्यामध्ये जास्त मुबलक प्रमाणामध्ये फायबरही आहे. इथे मी कापसाठी चपाती घेतलेली आहे आणि खूप सारं सॅलडही घेतलेलं आहे. शिवाय ॲज अ हेल्दी फॅट मी ह्याच्यामध्ये तीळही ॲड केलेले आहेत. तर असं मी माझी प्लेट जी आहे ती बॅलन्स केलेली आहे.
अशी टेस्टी न्यूट्रिशियस वेट लॉस रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय कराल. आवडली असेल तर नक्कीच लाईक कराल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब कराल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.